सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जनशक्ती लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या वृत्ताची दखल. प्रांताधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन, शेतकऱ्याचे आमरण उपोषण स्थगित. शेड्याल तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी तुकाराम हनुमंत डपिन यांनी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जमिनीच्या सातबारा उतार्यावर नोंद करण्याच्या मागणीसाठी जत तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाची जनशक्ती लाईव्ह न्यूज नेटवर्कने सातत्याने दखल घेतल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावले उचलली. जनशक्ती लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या वृत्तातून हा प्रश्न जनतेसमोर आल्यानंतर प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे यांनी स्वतः उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते तुकाराम डपिन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी लेखी आश्वासन देत, मी स्वतः तुमच्या सोबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले. प्रशासनाकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणाकडे तुकाराम डपिन यांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करत आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला तुर्तास विराम मिळाला आहे. दरम्यान जनशक्ती लाईव्ह न्यूज नेटवर्क हा प्रश्न सातत्याने ठळकपणे मांडल्यानंतर प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. न्याय प्रश्न प्रभावीपणे लोकांसमोर मांडल्यास प्रशासनालाही त्वरित निर्णय घ्यावा लागतो, याचं हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदार पत्रकारिता आणि सातत्यपूर्ण वृत्तांकनाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे माझी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.